नमस्कार मित्रांनो, तुमच्या अश्विनताईच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही म्हणत असताना तुम्ही कुठे चालल्या, तर आज रविवार असल्यामुळे मुलींना होती सुट्टी. तर तिला म्हणलं चल बरं, घरातला किराणा संपला आहे, आपण किराणा भरून येऊ. तर आम्ही किराणा भरायला चाललो असताना आता लागलेला आहे आम्हाला सिग्नल. तर आता आम्ही सिग्नलवरती उभे आहोत, कारण की सिग्नल तोडणं गुन्हा आहे म्हणून मी कधीच मुलींना सिग्नल तोडून देत नाही. तर पहा आपली लाल परी कशी चाललेली आहे, कारण की जुने दिवस आठवतात बसमध्ये बसून जायचे. तर पाहता आम्ही मार्केटमध्ये पोचलो आहेत. तर आज रविवार असल्यामुळे खूप दुकानं बंद होते आणि गर्दी पण कमी होती रविवार. तर काही सामान माझं नाही भेटलं रविवार असल्यामुळे, माझे दुकानचं होतं. तर फक्त आता किराणा भेटला, कारण की किराणाचे दुकान चालू होते, बाकीचे बंद होते. तर लिस्ट दिली आणि त्यांनी काढलेला आहे अशा प्रकारे सर्व किराणा. तर आता किराणा भरणं झालेला होता आणि आता एक एक वस्तू करून ते मोजून गोणीमध्ये भरत होते ते दादा, कारण की एक एक वस्तू मोजून तिथंच घेतली म्हणजे कसं घरी टेन्शन नाही राहत परत परत मोजायचं. तर अशा प्रकारे ते सर्व एक एक वस्तू टाकत होते आणि त्याचप्रमाणे त्यांना मी सांगितलं की 2 जाग्यावरती भरा, कारण की आम्हाला गाडीवर जायचं आहे, तर एकच गोणी पूर्ण भरू नका. तर त्यांनी बरोबर अशा 2 गोण्या केल्या, दोन पिशव्या केल्या आणि 1 गोणी केली. तर अशा प्रकारे ते सर्व मोजून सामान टाकत आहेत. तर आता वेळ आलेली आहे आपल्याला पेमेंट करायची. तर चला म्हणलं पेमेंट करू. काही ऑनलाईन केली आणि काही कॅश दिली. इथं अपेक्षा बसलेली आहे आणि आता ती विचार करत होती मम्मीचं कधी होईन. तर मी आता त्यांना सर्व पेमेंट दिली आणि निघाले किराणा घेऊन. त्यांनी लिस्ट दिली माझ्या हातामध्ये, घरी काही चेक करायचं असेल तर ह्याप्रमाणे तिला मी म्हणलं तेल पिशव्या डिक्कीमध्ये ठेव, कारण की त्या व्यवस्थित राहतात डिक्कीमध्ये ठेवल्यानंतर. आणि ते दादा आता दुसरी 1 पिशवी घेऊन आली, ती पण आम्ही डिक्कीमध्ये ठेवली. आणि त्यानंतर ते अर्धी गोणी करून आणलेलं होतं सामान, तर त्यांना म्हणलं व्यवस्थित पुढे ठेवून द्या. तर आम्ही त्या दादांनी पिशवी ठेवल्यानंतर आम्ही आता निघालो आहोत घरी जायला. तर ती तेवढ्यात म्हणली की मम्मी माझी बॅगची चैन निघाली आहे, तर मला बॅगला चैन बसवायची आहे. तर तिला मी म्हणलं बरं ठीक आहे. तर आम्ही चाललो होतो आता दुकानावरती. आता आलो होतो दुकानावर, त्या दादांना बॅग दिली, तिच्या बॅगला चैन बसवून द्या म्हणून. तर आम्ही निघताना दिवस होता, आता आम्हाला रात्र झालेली आहे, पूर्ण अंधार पडला. तर अंधार पडल्यामुळं तिला म्हणलं गाडी थोडीशी दमानी घे, कारण की पुढून गाड्या फास्ट राहत्या रात्रीचा टाईम असल्याने. आमच्या नाशिकला खूप थंडी आहे. अशा प्रकारे आम्ही निघालो. तर आता आम्ही आलो आहे घरी आल्यानंतर तिथं तर त्या दादांनी गोणी दिली, पण इथं तर मलाच उचलायची आहे ना. ती एवढी जड गोणी होती की मला उचलत पण नव्हती ती गोणी. मी कशी बशी करून ती गोणी उचलली, कारण की घरी कोण नसल्यामुळे मलाच असे कामं करावं लागतात. आता मी निघाली आहे गोणी घेऊन घरी. घरात आल्यानंतर पाहते तर काय, माझा भाचा होता खाली बसलेला. त्याला वाटलं कोण आहे म्हणून तो खूप घाबरतो. तिला असा ओळखत नव्हता, बिबट्यासारखी दिसत होती बिबट्याचा स्टोल बांधल्यामुळे. आता तिनं तोंडाचा स्टोल काढला आणि नंतर त्याने ओळखले. तर तुम्हाला माझा मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा. चला भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुमच्या अश्विनीताईच्या बाय.